श्री हरिविजय अध्याय 17 रासक्रीडा. शरद ऋतूतील पौर्णिमा, चांदणे स्वच्छ पडलेले, रात्रीचा समय, प्रेमीजनांच्या प्रेमास उधाण येण्याची वेळ. त्यावेळी संकेताप्रमाणे मध्यरात्रीच्या वेळी श्रीकृष्णाने आपल्या मुरलीचा मोहविणारा मधुर ध्वनी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी गोपी झोपण्याच्या तयारीत होत्या. तो ध्वनी ऐकताच सर्व गोपी सावध झाल्या. त्या सर्वजणी कृष्णाच्या सहवासासाठी आतुर झाल्या आणि निद्रेचे सुख दूर सारून कृष्णाकडे जायला निघाल्या. त्या मधुर मुरली ध्वनीने प्रत्येक गोपीच्या घरचे इतर स्त्री, पुरुष, मुले झोपी गेली. गोपींना कोणी आडविले नाही. त्या कुंजवनात कृष्णाजवळ आल्या. थोड्याच काळात कृष्णाभोवती गोपींची दाटी झाली. श्रीकृष्ण त्यांना म्हणाला, तुम्ही आपापली घरातील कामे टाकून पती सेवा करायची सोडून इथे कशासाठी आलात? आपापल्या घरी परत जा. हे ऐकून गोपी बावरल्या आणि म्हणाल्या, श्रीकृष्णा, तुझ्या मुलीचा मंजूळ ध्वनी ऐकून या शरद ऋतूतील चांदण्यातील अमृत प्राशन करण्यासाठी आम्ही येथे आलो. त्याचा लाभ आम्हास दे. तू व आम्ही मिळून ते अमृत सेवन करू. आमच्या पतीच्या हृदयात तूच नांदतोस ना, मग असे का म्हणतोस? हे बोलणे ऐकून श्रीकृष्णास हसू आले आणि गोपांचे रास मंडळ रचून तो गोपींबरोबर खेळू लागला. श्रीकृष्णाने प्रत्येक गोपींजवळ एक असे अनेक कृष्ण निर्माण केले आणि रासमंडळाचा खेळ सुरू झाला. गोपी आपल्या कंठातून सुंदर गीते गाऊ लागल्या, ताल धरून नाचू लागल्या. कृष्ण आपल्या मुरलीतून प्रत्येक गोपीच्या गाण्यासारखे सूर काढीत होता. त्या त्याच्याप्रमाणे हावभाव करून नाचू लागल्या. गोपी विजेप्रमाणे चमकत होत्या. त्यांचे नृत्य पाहून, गाणे ऐकून सर्व सृष्टी मोहून गेली. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर तल्लीन झाले. श्रीकृष्ण फक्त आपल्या एकटीबरोबरच नाचत आहे असे प्रत्येक गोपीस वाटत होते. त्यामुळे त्यांच्या आनंदास पारावर उरला नाही. श्रीकृष्णाने प्रत्येक गोपीच्या इच्छेप्रमाणे वागून रासक्रीडा खेळून सर्व गोपींना अपार सुख देऊन संतुष्ट केले. क्षणात वृक्षाखाली, क्षणात चांदण्यात गोपी म्हणशील तशी श्रीकृष्णाने क्रीडा केली. त्यामुळे गोपींना वाटले, कृष्ण परमात्मा आपणास पूर्ण वश झाला आहे. आपण सांगू तसा तो वागतो. म्हणून त्यांना अभिमान उत्पन्न झाला. श्रीकृष्णाने त्या प्रसंगी अनेक लीला दाखविल्या. त्याने एका गवळणीस उचलून दूर न्यावे, एक दमली असता तिचे शिर मांडीवर ठेवून तिला निजवावे, एक रुसली तर तिचे वदन कुरवाळून तिची समजूत घालावी, एकीपासून दूर पळावे व ती जवळ येताच तिचे अश्रू पितांबराने पुसावे, एकीशी लपंडाव खेळावा. याप्रमाणे असंख्य रूपे घेऊन श्रीकृष्ण गोपींच्या मनकामना पूर्ण करीत होता. मग त्यांना असा अभिमान का वाटू नये? ब्रह्मादिक देवांना जो वश झाला नाही तो आमच्या भक्तीने आमचा झाला, म्हणून त्यांना गर्व झाला. त्या सरशी भगवान श्रीकृष्ण आपल्या असंख्य रूपांसह गुप्त झाला. श्रीकृष्ण गुप्त होता. सर्व गोपी कृष्णाच्या विरहाने दुःखित होऊन शोक करू लागल्या. अखेर त्यापैकी एक गोपी कृष्ण झाली, दुसरी यशोदा बनली, तिसरी नंद झाली, एक बलराम झाली. काहींनी वाकड्या, सुदामा, पेंध्या यांची रूपे घेतली. काही गोपी त्या कल्पित यशोदेकडे जाऊन कृष्णाच्या चोरींची व खोड्यांची घराणी सांगू लागल्या. श्रीकृष्ण झालेली गोपी गोरसाची चोरी करीत आहे, पर्वत उचलीत आहे, अग्निभक्षण करीत आहे, अशा अनेक कृष्णलीला खेळल्यावर त्या पुन्हा कृष्णास हाक मारू लागल्या. त्या अनन्यभावे श्रीकृष्णास शरण गेल्या. त्यांनी श्रीकृष्णाचे ध्यान अंतरास ठसविले आणि श्रीकृष्णाचा धावा आरंभिला. तेव्हा श्रीकृष्ण अकस्मात तेथे प्रगट झाला. त्या पितांबरधारी, अजानुबाहू, चतुर्भुज, श्यामसुंदर मूर्तीला पाहता सर्व गोपी धावत येऊन श्रीकृष्णास भेटल्या. पुन्हा त्यांनी रासक्रीडा केली. सूर्योदय होण्याच्या आत सर्व गोपी आपापल्या घरी गेल्या. पण कृष्ण मायेमुळे घरचे सर्वजण झोपेतच होते. त्यांना गोपी कुठे गेल्या, त्या काय खेळल्या आणि केव्हा परत आल्या हे काही समजले नाही.